आज राज्यभरात अनेक शहरांमध्ये शोभायात्रा, स्वागत यात्रांचं आयोजन केलेलं आहे आणि असा संपूर्ण राज्यभरामध्ये आज उत्साह दिसतोय। गिरगावमध्ये म्हणजेच मुंबईच्या प्रसिद्ध गिरण गावामध्ये रांगोळ्यांच्या पायघड्या घालून या स्वागत यात्रांचं स्वागत आता होतं आहे। गुढीपाडव्यानिमित्तानं मराठी नववर्षाचं हे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात येते। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या या ठिकाणी आहेत आणि जाणून घेऊया त्यांच्याकडून काय नेमकं वातावरण आहे। मनोज, खरं तर महाराष्ट्रातल्या या शोभायात्रा जगप्रसिद्ध आहेत आणि गिरणगाव, मुंबईकरांची लाडकी गिरणगावमध्येही मोठ्या उत्साहात स्वागत होताना दिसतंय। काय नेमकं वातावरण आहे? अगदी बरोबर आहे। गिरण गावात मोठ्या प्रमाणात शोभायात्रा निघते। त्याला परंपरा आहे गेल्या 30-40 वर्षाची आणि आज सुद्धा मोठ्या प्रमाणात शोभायात्रा निघत असल्याचं पाहायला मिळते आणि तो जे वातावरण आहे ते अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात लोकसुद्धा गर्दी केलेली आहे या ठिकाणी। जे पारंपरिक ढोल अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस अशाच असतात, त्याचं सुद्धा या ठिकाणी वादन होणार आहे आणि त्यासाठी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय। नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठी रांगोळी या ठिकाणी काढण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान जे आहे या ठिकाणचं गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी ही रांगोळी काढण्यात येत असल्याचं पाहायला मिळते। मोठमोठ्या झाकीसुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत। जवळपास 4 ते 5 किलोमीटरचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी ज्या शोभायात्रा निघणार आहेत त्यामध्ये ह्या झाकी तयार करण्यात आलेल्या आहेत। लोकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता गर्दी झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये ह्या शोभायात्रा ज्या आहेत त्या सुरुवात होणार आहे, परंतु तत्पूर्वी मात्र जे ढोल ताशे पथक आहेत ते सुद्धा तयार झालेले आहेत आणि या ढोल ताशाचा जो आवाज आहे तो या परिसरामध्ये निनादणार असल्याचं पाहायला मिळते आहे। एकंदरीतच महिला ज्या ढोल ताशा पथक आहेत ते आहेत आपल्यासोबत। ताई, काय सांगणार, नववर्षाचं स्वागत करताय ढोल वाजवून? हो, चांगलं वाटतंय। माझं पहिलंच वर्ष आहे। अच्छा, जरा एक्साइटमेंट पण आहे आणि थोडी भीती पण वाटते वाजवण्यात। एक्साइटमेंट आहे, भीतीसुद्धा वाटते आहे, पहिलंच वर्ष आहे। ताई, काय सांगणार, कशा ॲक्च्युली हे पहिलं वर्ष आहे। मी फर्स्ट टाइमच जॉईन केलं आहे आणि लाईफच्या या एजमध्ये जॉईन केलं आहे 38मध्ये, तर मला तर खूप एक्साइटिंग आहे। थँक्यू। यामध्ये आपण बघितलं की सगळ्यांमध्ये एक्साइटमेंट आहे। पुरुष ढोल वाजवणारे आहेत। केव्हापासून ढोल वाजवत आहे आणि या शोभायात्रामध्ये केव्हापासून? मला झाले 10 वर्ष ह्या शोभायात्रेत। जेव्हापासून हे पथक सुरू झालं तेव्हापासून मी या पथकात वाजवतो। कशा प्रकारची प्रॅक्टिस करता? प्रॅक्टिस सगळ्या प्रकारची करतो। गावठी म्हणा, हात म्हणा, 7 हात असतात आमचे, त्याच्यावरून आम्ही सुरू करतो वाजवायला। आपण बघितलं की अशा प्रकारे जे वेगवेगळ्या प्रकारचे खरंय, हा सगळा जो उत्साह आहे गिरगावमध्ये सध्या दिसतोय। मात्र राज्यभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये अशाच प्रकारचं वातावरण आहे। मनोज, जरूर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपल्याकडे